काय आजी तुमचं? साधना साधना खैरे. कुठून आला? डहाणूवरून. बरं मला सांगा, तुम्हाला हा कमरेचं तुम्ही आता ऑपरेशन केलं, किती वर्षापूर्वी झालं ऑपरेशन? कधी झालं? 2021ला. 2021ला. तुम्हाला त्यावेळेला कशी कंडिशन? चालता येत नव्हतं? चालता नाही होतं, आतमध्ये सगळं दुखायचं. आता पुन्हा दुखायला लागले म्हणून माझ्याकडे आलं. 1-2 वर्षानंतर परत चालू झालं. परत दुखायला लागलं. बघू शकता तुम्ही, आज ऑपरेशन झालेलं आहे. थोडंसं वाकत आलं, हे बघू शकता. ऑपरेशन किती मोठं ऑपरेशन आहे, बरोबर आहे. यांचं पूर्ण आता इकडे जे आहे ना, S1 S2 पर्यंत त्याचं ऑपरेशन झालं आहे. L2 पासून तर S1 पर्यंत पूर्ण बघू शकता. दिसतं सिव्हिअर ऑपरेशन. ठीक आहे. आता यांना काय झालं आहे की आता पुन्हा यांना पायामध्ये सायटिकाचं पेन सुरू झालेलं आहे. तर त्यामुळे आपण तिकडे आता ॲडजस्टमेंट करू शकत नाही. जे आम्ही बोन मॅनिप्युलेशन ॲडजस्टमेंट करतो ते आता करू शकत नाही. म्हणून त्यांचं पेन मॅनेजमेंटवरती काम करण्यासाठी आपण एक थोडंसं टुंग ॲक्युपंक्चर आणि ऑरिक्युलर ॲक्युपंक्चर याच्या माध्यमातून त्यांना मेंटेन ठेवू शकतो आणि त्यांचं पेन आपण कमी करू शकतो. एवढंच आपल्याकडे पर्याय कर. तिकडे आपण क्रॅकिंग करू शकत नाही. बस. आणि बसायची पद्धत मगाशी सांगितलं तसं नेहमी बसायचं. आता आपण काय करणार आहे, आता इकडे ह्या लेफ्ट साईड पायामध्ये, डाव्या पायामध्ये पेन आहे. तर टुंग ॲक्युपंक्चरमध्ये एक अलग टेक्निक असते की त्याच्यामध्ये अपोजिट साईडला ट्रीटमेंट करायला. त्या साईडला आपण काहीच करू शकत नाही. म्हणून त्यांना आपण पहिले एक पॉईंट लावणार. हे 2 पॉईंट आहेत, याला म्हणतात लिंगो दबाय. हा एक पॉईंट लावलेला आहे मी. हे खास सायटिकासाठी वापरले जाणारे पॉईंट असतात. लिंगो दबाय. आणि सपोर्टर पॉईंट म्हणून दुसरे पॉईंट पण आपण साईडला लावत आहोत. त्याच्यानंतर मानेचं दुखणं तेही कमी होईल, कमरेतलं दुखणं आहे ते पण कमी होईल. एक वेगळी टेक्निकमध्ये अशा पद्धतीने पॉईंट लावलेले आहेत आपण. हे 5 पॉईंट लावलेले आहेत. सर्वायकलचं पेन असेल, मानेतलं पेन, कमरेतलं पेन असेल, लंबरचं, त्याच्यानंतर सायटिकाचं पेन, हे स्पेशल त्याच्यावरती हे काम करणारे पॉईंट आहे. आता चालून बघा पेन किती कमी झालं. चालं थोडंसं, एकदम कमी होणार नाही पण मगासपेक्षा किती फरक वाटतो ते मला सांगायचं. थोडीशी हलकीशी, थोडंसं कमी झालं ना. ठीक आहे. थोडं रिलॅक्स. आता चेक करा पुन्हा. चला. अजून थोडं कमी झालं मगासपेक्षा. चेक करून बघा, पाय जरा उचलून, तुमच्या लक्षात येईल. हलकेसे झाले. हां, अजून हलकंसं कमी झालं. आता अजून आपण थोडं अजून ट्राय करूया. श्वास घ्या, सोडा. श्वास घ्या, सोडा. आता चेक करा. आहे अजून आतमध्ये थोडी. किती कमी झालं? थोडेसे मगासपेक्षा किती? थोडंसं म्हणजे किती? 20-30% कमी झालं? 20-30% कमी झालं. ओके, ठीक. कुठे आता परफेक्ट दुखतं? परफेक्ट मला सांगायचं ना. ही बटकमध्ये. बटक. ठीक आहे. बस. आता ॲक्च्युली हे ऑरिक्युलर झाला आहे. ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर आपण म्हणू शकतो आणि म्हणतात. ॲक्युपंक्चर आणि ॲक्युप्रेशरचे पॉईंट कसे असतात. ॲक्च्युली हे आपली नेक आहे, ही नेक आहे, हे आपलं हेड आहे, हे डोकं आहे आणि हे मानेचा भाग आहे आणि हा जे आहे ना पाठीचा भाग आहे आणि इकडे आला कमरेचा भाग आणि त्याच्यानंतर हे इकडे दोन्ही पाय असे गेले. तर आता यांना पेन आहे. आपण आता काय करणार, या ठिकाणी त्यांचे पॉईंट चेक करणार. जिकडे पेन आहे तिकडे लंबरमध्ये आणि बटकमध्ये त्यांच्या ते जे आपण ॲक्युप्रेशर थेरपी आहे की ते घरी 8 दिवस ते लावून पॉईंट ठेवले तरी चालतात. ते काढायचे नसतात, फक्त मध्ये थोडं स्टिम्युलेशन करायचं असतं. त्यामुळे ते पेन मॅनेजमेंट चांगलं काम होतं. त्याच्यानंतर इथे लिव्हर आणि गॉल ब्लॅडर हा पण पॉईंट लावणार आपण.
कारण त्याचं पाठीमागनं पेन आहे ना. आणि यू बी चॅनल युरिनरी ब्लेडर इथे यू बी आणि किडनी हे 2 पॉईंट येतात, ते पण लावणार. कारण यू बी चॅनल हा पाठीमागनं जातो म्हणून यू बी चॅनल इथे पॉईंट लावणार, ती साईडचं पेन कमी व्हायला. आणि इकडे आपण लावणार कमरेसाठी पॉईंट. आणि या साईडला बटक आलं, इथे बटक तिथे म्हणजे कुल्ह्याचा भाग आहे, तिथे पेन होतं, तिथे एक पॉईंट लावणार आहे. आणि एक नसांसाठी एक निरोस्थानीय पॉईंट होतो, तो इथे लावणार आहे. अशा पद्धतीने याचं ट्रीटमेंट आपण आता करू. मी जे प्रेस करतोय जिथे जास्त पेन होईल ते मला सांगायचं. बरोबर. हा त्यांचा पॉईंट आहे. जिकडे जास्त पेन येतो समजा तो पॉईंट यांचा कुल्ह्याचा पॉईंट आहे. बरोबर. बरोबर जाणवलं. आता तिकडचं पेन करते कमरेचं पॉईंट आपण इकडे ना, इथे कमरेचे हे हा कमरेचा भाग आला. बरोबर. इथे पण थोडं थोडं दुखेल बघा तुम्हाला. बरोबर. इथे येस, तिकडे आपण 2 हे मॅग्नेट लावून देऊया. बरोबर. अशा प्रकारे शीट असतं ते लावले जातात. ते ॲक्युप्रेशरचं काम करतं कानावर लावल्याच्या नंतर. आणि मग ते थोडंसं प्रेस दिवसातून 1-2 वेळा प्रेस करत राहायला सांगतो आपण. मग ॲक्टिव्ह राहतात त्यामुळे ते पेन कमी होतं. ॲसिडिटी खूप होते. ॲसिडिटीच मेन कारण असतं बऱ्याच ठिकाणी. थोडंसं डाएट पण देईन. आता ॲक्च्युली यू बी चॅनल म्हणजे युरिनरी ब्लेडर तो इथे पॉईंट येतो, हे बघा इथे. तो आतमध्ये आपण लावणार आहे. यू बी चॅनलसाठी तो एक लावला. ठीक. त्याच्या बाजूला किडनीचा पॉईंट येतो. किडनी हाडांसाठी खास ॲक्युप्रेशरमध्ये मांडलं जातं. किडनीचा पॉईंट हाडांसाठी लावतो आपण. वॉटर एलिमेंट त्याला ॲक्युप्रेशरमध्ये आहे म्हणतात. किडनी तो लावला युरिनरी ब्लेडरने. ठीक आहे. त्यानंतर त्यांना ॲसिडिटी फार होते म्हणून आपण लिव्हर आणि गॉलब्लॅडरचे पॉईंट येते इथे. त्या इथे पेन होईल बघा तुम्हाला कुठे. बरोबर. हां इथे हा ॲसिडिटीचा पॉईंट लावतो त्यांना लिव्हर आणि गॉलब्लॅडर. ताबडतोब तुमची ॲसिडिटी थोडी कमी होणार. आणि एक नसांसाठी पॉईंट निरोस्थानी याला आपण म्हणतो. इथे एक निरोस्थानी पॉईंट, हा नसांसाठी निरोस्थानी. अशी ट्रीटमेंट ही केली जाते ॲक्युपंक्चरमध्ये. असं थोडं प्रेस करायचं म्हणजे तुम्हाला ते कमी होणार. ओके. बघा आता चालू किती कमी झालं पेन. फक्त घरी गेलो थोडं दिवसातनं 2 वेळा दाबायचं हलकं हलकं जेवढं सहन होतं. हां म्हणजे हां बघा आता बऱ्यापैकी पेन कमी झालं असेल. ओके. येस. अशी ट्रीटमेंट केली जाते. ज्यांचे ऑपरेशन केलेले आहेत त्यांना अशा वेगवेगळ्या जे अल्टरनेटिव्ह थेरपी आहेत आपण ते करतो. तर एवढंच सांगेन की ऑपरेशन झाल्यानंतर आपण बोन क्रॅकिंग कधी करू शकत नाही. कारण काही वेळेला सिव्हिअर ऑपरेशन असतात. खूप मोठं ऑपरेशन यांचं झालेलं आहे. त्यामुळे आपण पेन मॅनेजमेंटवरती काम केलेलं आहे. ओके. आता काय करायचं, हे घरी असेच ठेवायचे. जेवढे राहतील तेवढे राहू द्यायचे 7 ते 8 दिवस. अंघोळ केली तर निघणार नाही. फक्त दिवसातून 2 वेळा दाबायचे. नंतर मग 8 दिवसात काढून टाकले आपोआप निघून गेले तरी काही प्रॉब्लेम नाही. ओके. शब्द